सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन मंचाव सूप। तर चायनीज पद्धतीने मी आज हे सूप बनवणार आहे। तर इथे पहिल्यांदा आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे मी चिकनचे पीस घेतलेले आहेत। तर थोड्या प्रमाणामध्येच मी सूप बनवणार आहे। तर हे चिकनचे पीस आता आपण पाण्यामध्ये घालूया। अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि काळी मिरी पावडर थोडीशी घालायची आहे। आता हे मिक्स करून घेऊया आणि आता हे पीस आपण शिजवून घेणार आहोत। तर आता हे पीस शिजत आलेले आहेतच। आता आपण हे पीस काढून घेऊया। तर हे पीस लगेच शिजले जातात चिकनचे। तर काढून घेतलेले आहेत। तर इथे मी काही वेजेस घेतलेले आहेत, म्हणजे भाज्या घेतलेल्या आहेत। कोबी, गाजर, शिमला मिरची, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आणि इकडे चिकन थंड झाल्यानंतर चिकनचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता आपण मंचाव सूप बनवायला सुरुवात करूया। तर पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचाभर, आणि इथे ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि नंतर अद्रकची पेस्ट असं ठेचलेलीच आहे ती घालायची आहे। तर या सूपमध्ये अद्रक लसूणचा जास्त वापर केला जातो। नंतर हिरवी मिरची थोडीशी घालायची आहे आणि नंतर इथे आपण भाज्या घालूया। आणि इथे बारीक अगदी कट केलेला आहे गाजर, ते घालूया आणि नंतर इथे आपण कोबी घालूया आणि शिमला मिरचीचं प्रमाण मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे। आता कोबी ही घालूया। आता हे सर्व आपण क्रंची होईपर्यंत भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तर भाज्या शिजवायच्या नाहीत, क्रंचीनेच भाज्यामध्ये राहायला पाहिजे। तर आता आपण इथे घालूया चिकनचे पीसेस। तर छोटे छोटे असे पीसेस करून घेतलेले आहे। आता आपण या भाज्यासोबत हे चिकनचे पीस मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं आपल्याला हे क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता आपण जो चिकनचा स्टॉक ठेवलेला होता पीस काढून चिकनचे, तो आता स्टॉक इथे घालूया आणि हवं असेल तर पाणीही घालू शकता अजून। आणि इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 2 चमचे आणि इथे आता पाणी घालूया आणि स्लरी करून घेऊया कॉर्नफ्लोअरची। तर इथे आपली स्लरी तयार झालेली आहे। आता या आपण चिकनच्या सूपमध्ये ही स्लरी घालणार आहोत। तर अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सोया सॉस इथे आपण 2 चमचे घालूया। आता हे मिक्स करून घेऊया। तर थंडीच्या दिवसामध्ये अतिशय हे पौष्टिक सूप आहे। आता इथे मी चवीपुरती थोडीशी अगदी साखर घातलेली आहे। तर या सॉसेसचा बॅलन्स राहतो साखरेमुळे, म्हणजे साखर थोडीशी घालायची आहे। आणि जी आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी केलेली होती ती घालूया। तर एका हाताने मिक्स करत राहायचं आहे आणि एका हाताने ओतायचं आहे। कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या गाठी बनल्या जातात। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून झालेलं आहे। कॉर्नफ्लोअरमुळे सूपला आपला दाटसरपणा येतो। तर हे आता शिजत आलेलं आहे। तर दाटसरपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे सूप शिजवून घ्यायचं आहे। वरतून आता कोथिंबीर घालूया। पहिल्यांदा कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवलेली आहे मी, थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं सूप, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर सूप इथे आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये हे सूप काढून घेऊया। तर हे सूप हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी आणि हे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून घ्यावे। लहान मुलांना तर चालेलच आणि सर्वांनाच हे चालते आणि वेट लॉससाठी तर ही रेसिपी अतिशय महत्त्वाची आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये हे आवर्जून सूप रोज घ्या, खूप चांगलं आहे, टेस्टी आहे। आणि चायनीजवाले जसे बनवतात तशाच पद्धतीने मी हे बनवलेलं आहे, घरच्या घरी आणि झटपट बनणार आहे। तर हे चिकन मंचाव सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।